शिका ही ज्यांच्या माध्यमानं साधनाताई भगत या ठिकाणी आहेत। अगदी इथं समाज बांधवांच्या माध्यमानं त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथींमधून मिलिंदजी भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते साधनाताईंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। साधनाताई भगत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख, पुण्यश्लोक अहिल्याताई होळकरांची लेख तथा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची लेख आणि सामाजिक बांधिलकी जोपासताना सिंधुताई सकपालांची लेख। तदनंतर या कार्यक्रमातील रविशेठ भोईर, मी दिनेश बंडा यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते उपसरपंच नवघर आपल्या पवित्र शुभ हस्ते रविशेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल। भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष आणि उरण नगरीचे नगराध्यक्ष सन्मान माजी नगराध्यक्ष सन्माननीय दिनेशजी बंडा यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रविशेठ भोईर समाज बांधवांसाठी हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, सातत्यानं एक योगदान राहिलं आणि म्हणूनच रवी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी। तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे कराडी समाज प्रीमियर लीगचा पहिला पर्व असेल किंवा दुसरा, SK भगत हे अविभाज्य घटक आहेत। 6 दिवसांमधून यस गेम स्टार्ट राजेंद्र भगत, तर या ठिकाणी अगदी SK भगत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान। मी गणेशजी पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथींचा SK भगत आदरणीय अतिथी सन्माननीय अतिथी SK भगत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी सन्माननीय मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय आदरणीय शंकर शेठ भोईर कराडी समाज महाराष्ट्र राज्याचे सल्लागार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय सन्माननीय किरण यांना शंकर शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। अखिल महाराष्ट्र कराडी समाजाचे पहिला चेंडू आणि पहिला चौकार बुम बुम निनाद याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। अगदी पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला। 5 षटकांसाठी 6 षटकांचा सामना आहे आणि एका गोलंदाजाला 2 षटक हाताळता येतील। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल किरणजी मडवी यांच्या पवित्र शुभ हस्ते शंकर शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान। जाऊया परत एकदा सन्माननीय अतिथींकडे। नाव आहे तेजस कोटकर, सुनीलजी कोटकर यांचे चिरंजीव युवा उद्योजक आदरणीय तेजस कोटकर साहेबांचं शुभागमन आहे। मी विनंती करतोय गणेशजी पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सुनील कोटकर किंबहुना वडिलांचं कर्तृत्व समाजासाठी चोखंदल राहिलं आणि आज त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत समाजाच्या प्रत्येक कार्यास हिरिरीनं भाग घेणारे तेजसजी कोटकर। तदनंतर उपस्थित ग्रामसुधारणा मंडळ उरण कोटगाव अध्यक्ष आदरणीय हेमंत भोंबले या ठिकाणी आहेत। तर मी विनंती करेन सन्माननीय मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान मिलिंदजी भोईर यांना की हेमंत भोंबले यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। हेमंत भोंबले तदनंतर मी गणेश पाटील यांना विनंती करेन मनोहर भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती करायचा आहे। अखिल कराडी समाज महाराष्ट्र राज्य प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्या पर्वातील अतिथी कक्षात विराजमान असणारे मान्यवर सन्माननीय मनोहरजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल। तदनंतर उरण तालुका कराडी समाजाचे उपाध्यक्ष सुरेशजी बंडा, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किरण मडवी, आता आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। सन्माननीय सुरेशजी बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षामध्ये होईल। तदनंतर अनिल पाटील, तदनंतर किरणजी मडवी यांना विनंती असेल सुरेशजी बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षामध्ये होऊ द्या। खरं तर 6 षटकांसाठी आपल्याला 5 गोलंदाजी ट्रॅक वरती किंबहुना 6 आणू शकता, परंतु 5 एका गोलंदाजाला 2 षटक हाताळण्याची मुभा आणि 5 षटकांसाठी कमीत कमी 4 आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी मात्र सुरेशजी बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर अनिल पाटील वाघेवलीवाडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा पाटील मॅडम यांचे यजमान सन्माननीय अनिलराव पाटील यांचं शुभागमन आहे।
केरुमाता मंदिराच्या वर्धापन दिनाची धावपळ असताना अभिजित यांच्या पवित्र शुभ हस्ते अनिल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर माझे ग्रामसुधारणा मंडळाचे माजी पंच नरेश भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान श्री सन्मान असेल खरं तर या ठिकाणी केला जाईल। मी मिलिंद भुईर आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा। नरेश भुईर, मिलिंद भुईर यांना विनंती असेल की प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या पाहुण्यांचा। तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून SSD कोंबड भुजे या संघाचे संघमालक श्रीकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी किरण मडवी आपल्याला विनंती करेन की एका संघ मालकाचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते व्हावा। हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाचा संघनायक, चला आपला किट घेऊन जायचा आहे। त्याच्यासोबत शिवराजे प्रतिष्ठान मोठी जुई निमिष मोहिते मला वाटतं ज्याचा संघ नायक असावा, तर विनंती असेल जयेश शेलके आणि निमिष मोहिते चला या आपण आपलं। तदनंतर समोर या चला सन्माननीय प्रशांत श्रीकांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। SSD मोबाईल कोंबडभुज संघाचा संघ मालक या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान। प्रत्येक संघ मालकाचा सन्मान यथोचित या ठिकाणी केला जाईल कारण आमच्या आयोजकांच्या वतीनं। तदनंतर नंदकुमार पुणकर भिलजी यांना विनंती असेल प्लीज आपण या। तदनंतर शिवराजे स्वप्नील भुईर यांनाही विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे। नंदकुमार पुणकर यांना विनंती आहे। तदनंतर ग्रामसुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष आशिष गोवारी या ठिकाणी आहेत। मी किरण मडवी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आशिष गोवारी यांचा आदरपूर्वक सन्मान। युवा नेतृत्व उरण शहर शिवसेना आशिष गोवारी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। नंदकुमार पुणकर भिलजी भोनंग या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी आदरपूर्वक सन्मान स्वीकारतायत। तदनंतर मिलिंदजी भुईर यांना विनंती असेल किरण मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा। एक आयोजक मुख्य आयोजक तसे सर्वच आहेत परंतु मिलिंदजी भुईर दिनेश बंडा तदनंतर किरण मडवी मिलिंद भुईर मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि अशा। तदनंतर नंदकुमार पुणकर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। आता भिलजी म्हटलं तर साक्षात विश्वविधाता परब्रह्म पांडुरंगाचं गाव। सकाळी पहाटे 5 वाजता सातत्यानं नित्य नियमानं ज्यांच्या गावात काकडा होतोय विठ्ठल रखुमायाची पालखी या वेळेला मात्र बुम बुम निनाद परत एकदा बरसला जातोय ज्याच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत षटकार। नंदकुमार पुणकर यांचा आदरपूर्वक सन्मान झाला की परत एकदा निश्चितच आदरपूर्वक सन्मानाकडे शिवराजे प्रतिष्ठान स्वप्नील भुईर प्लीज चला या लवकर आपला आदरपूर्वक सन्मान होईल। यांच्या माध्यमानं शिवराजे प्रतिष्ठानच्या माध्यमानं प्रियाल सर मोठीजुई गावात आत्ताच छावा या चित्रपटाला प्रदर्शित करण्यात आलं। अलोट तुडुंब गर्दी होती। धर्मवीर छत्रपती शंभूराजांची निस्सीम भक्ती हिंदू कॉलनी मधील आहेत शिवराजे प्रतिष्ठान। तदनंतर घनश्याम पाटील निमिष मोहिते चला आपण आपला ड्रेस कोड घेऊन जा। रमेश भोपी यांनाही विनंती असेल पॅकर आहेत टीम पॅकर आहेत या ठिकाणी। सौफेर टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळतोय। बूम बूम निनाद बरसला जातोय। बॅट मधील वैयक्तिक दुसरा षटकार स्टेडिट तिसरा षटकार आणि मला वाटतोय टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या। पहिली हॅट्रिक आपल्या स्वतःच्या नावावरती नोंदवितोय पहिल्याच सामन्यात। अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग मधील षटकारांची पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती नोंदविली जातोय नाव आहे निनाद भुईर मोठी जोई। तर या ठिकाणी परत एकदा आदरपूर्वक मान्यवरांमधून रमेश भोपी शिवराजे प्रतिष्ठान स्वप्नील भुईर यांचा आदरपूर्वक सन्मान। गणेश पाटील आपल्याला विनंती असेल चला या स्वप्नील भुईर आपला आदरपूर्वक सन्मान। कॅमेराचा अँगल इकडे छान आहे आमच्या झी क्रिकचा तर त्याच्यामुळे अगदी आपल्याला त्रास देऊन या ठिकाणी आमंत्रित केला जातोय। गणेशजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल आणि ज्यांना या लीगला सडल हाताने मदत करायची आहे अतिथी कक्षामध्ये आमचे आयोजक आहेत ज्यांनी 1 लाख रुपये जयवंजी परदेशी साहेब दिलीप पाटील नगरसेवक पनवेल महानगरपालिका खरं तर एक बाईक अशा प्रकारचे अनेक देणगीदार आहेत। आम्ही देणगीदारांकडे जाऊ परंतु खेळ फार महत्त्वाचा आहे। जसा सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये खरं तर आवाज ऐकायला मिळेल। प्रियाल पाटील मॅम फॉर्म मोठी जुई घेऊन येईल पहिल्या सत्राचं धावतं विवरण आपल्या समालोचनातून। सो थँक्यू सो मच सर। अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग
नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे, फटका उंच गेलाय, एलिव्हेशन कमी मिळालाय, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथून मिळाली आहे पहिली सफलता. निनाद भुईर कॅच आउटच्या स्वरूपात होणार झेलबाद. फक्त आवाज बदलला आणि मैदानावरील खेळ सुद्धा बदलला. 3 बॉल वरती लगातार 3 सिक्सर टोकणारा निनाद भोईर बॅक टू डगआउट झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं 3 सिक्सर, पहिल्या षटकांमधील 1 चौकार आणि त्यानंतर 1 सिंगल नौचलच्या बॅट मधून आली होती. तिथून धावसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत 23, 1 बाद 23, 24, 1 वाईडची धावसंख्या ऍड केली आहे. 24 धावसंख्या आतापर्यंत झाल्यात. अप्रतिम फटकेबाजी झाली होती, स्लॉटचे फटके, त्यानंतर अफवाली बॉल निनाद भोईरच्या समोर टिकत नव्हते आणि त्यानंतर या बॉल वरती फटक्याचं सिलेक्शन चुकलं, बॉल मिडल झाला नाहीये, टॉप एज उडाली आहे आणि ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षक पाहिला. साहिल भोईरनं ही कॅच पकडली आहे, प्रभावित केलं साहिल भोईरनं पहिल्या षटकामध्ये. 6 बॉल मध्ये फक्त 1 चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर निनाद भोईरला त्याने अक्षरशः पूर्णपणे थांबवून ठेवलं होतं आणि त्यानंतरच्या पुढच्या षटकात निनाद बरसला परंतु थोड्या वेळापुरता आणि त्यानंतर तो परतला सुद्धा. पहिली विकेट मिळाली आहे. हा फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये बॉल आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करतील तोपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये 1 धावसंख्या झाली आहे. रनआउटची दाट शक्यता आणि इथून मात्र यश केलेत हिट रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज यश भोपी बॅक टू डगआउट. महत्वाची सूचना पहा, तुम्हाला प्रत्येकी टीमला एक रिव्ह्यू आहे. बीमर त्यानंतर वाईड साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल आणि तो रिव्ह्यू फक्त तुम्हाला टीम ज्यावेळी खेळत असेल मैदानातून तिथूनच फक्त अनाउन्समेंट केले जाईल. अन्य बाहेर कुठूनही 12वा 13वा 14वा प्रतिनिधी त्याबाबत बोलू शकत नाही. एक रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे आणि एकदा रिव्ह्यू तुमचा जर निष्फळ ठरला तर मात्र पुन्हा रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती दर्शन 5व्या क्रमांकावरती चालला. आपण पहिली विकेट पाहिली निनाद आणि त्यानंतर यशला आपण पाहिला. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली आणि डबलचं कन्व्हर्टेशन करताना तो धावबाद झालाय आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांक इन ॲट नंबर 4 मिस्टर दर्शन. KDH वाघिलवाडाकडून तो खेळताना सातत्यानं पाहायला मिळालाय आणि आज लीग फॉर्मॅट मध्ये टीम SSD मोबाईल्स कोंबड भुजे या टीम मध्ये तू खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध आपण JK रायडर्स पांजे याचं नेतृत्व करताना आपण साहिल भोईरला पाहतोय. साहिल भोईर विपक्ष निनाद भोईरचा SSD मोबाईल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरुवात झाली. अन्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते या सामन्यांचं आपण उद्घाटन सोहळा पाहिला. उद्घाटन सोहळ्याचा आवाज आपण ऐकलात, गुरुवर्य नितेशजी पंडित सर आणि त्यानंतर आमच्या सोबत आजच्या दिवसभर जोडले जातील अतिश पाटील सर. रेशनू ऋणानं बंध ज्यांच्या या समाजानं बांधले गेले आहेत अशा अतिशजी पाटील सर. नेक्स्ट बॉल, तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे. फायनल क्षेत्रामध्ये बॉल चालला, 1 बाउन्स ओव्हर द रो, आणखीन एक येतोय चौकार. चौकारण केली या षटकाला सुरुवात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संजय आणि संजयच्या पहिल्या बॉल वरती हा चौकार आलाय. नौजल आपण पाहिलं या चौकारावरती पहिली सिंगल नंतर चौकार, धावसंख्या सजली आहे. हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पहा पद्धत लिहिते होतं, तो बॅकफुटला आला, जागा बनवली, ऑन साइडला पुश करून फटका केला होता. पॉवर नक्की वापरली होती परंतु ताकदीविना युक्ती कधीही श्रेष्ठ असते आणि यावेळी युक्ती फसली आहे, त्यामुळे ताकद इन्व्हेस्ट केली होती ती वेस्ट गेली आहे. धावसंख्या आपण पाहताय 29 वरती 29 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रोग्रेस पाहायला मिळते. संजय पहिल्या बॉल आणि त्यानंतर चांगला इन स्विंग केला बॉल आणि फलंदाजाला मात्र थांबवलाय. पुढचा बॉल रिव्हर्सचा टेम करायचा होता, अधिकतम बाहेर पिचिंग केला. दोन्ही अँगलने गोलंदाजी होते. पहिला बॉल आपण लेग स्टंपवर पाहिला आणि त्यानंतर हा बॉल अधिकतम बाहेर पिचिंग केला.
रिव्हर्स अटेम्प्टचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु फटका सिलेक्शन इथेही चुकला. निर्धाव बॉल गेला असता जरूर, परंतु लेन थोडीफार खराब आहे, त्यामुळे धावसंख्या एक ऍड केली जाईल, जोडली जाईल. आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांचे सामने असतील, पहिले 2 आणि त्यानंतर सर्व सामने हे 5 षटकांचे राहतील. लेग फॉरवर्ड मध्ये पहिली मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा टास्क चालू आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पण त्याच्या डोक्याला दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा पार. या षटकातील हा दुसरा चौकार. डीजे मॅडी या स्पर्धेची आणखीन एक ओळख. संपूर्ण दिवस तुम्हाला 6 दिवस डीजे मॅडी या ऑपरेटरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. खराब बॉल होता, शॉर्ट पिच बॉल होता. एकंदरीत हा फलंदाज आपण पाहिला, पहिल्या बॉल पासून तो शॉर्ट बॉलच्या शोधात आहे आणि त्यानंतर तुम्हाला शॉर्ट पिचिंग बॉल हे मागात ठरतील. गोलंदाजी करणाऱ्या संजय भोईर यांना आणि या बॉलवरती आणखीन एक चौकार आलाय. 34 नंतर आणखीन एक तडाखा. ओड हिट आजच्या दिवसातला हा सर्वोत्कृष्ट षटकार. इट्स अ मायटी अँड U6. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला. खूप महागडं षटक चाललंय. आतापर्यंत आपण पाहिलं ना, या षटकामध्ये टोटल 19 धावसंख्या खर्च केल्यात. एक बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील संजय भोईर 2 षटकामध्ये जी काही कामगिरी केली होती ना, साहिलच्या षटकामध्ये 4 धावसंख्या होत्या आणि त्यानंतर 3 सिक्सर दुसऱ्या षटकामध्ये आधीच्या आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये 4 मोठे फटके पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील संजय भोईर टू नौजल ऑन साइडला आणखीन एक तडका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, इट्स आउट. कॅच पकडली आहे आणि जो नौजल बरसत होता या मैदानावरती तो नौजल होईल. बॅक टू डग आउट. तीन षटकामध्ये 44 झाल्यात. नौजल वैयक्तिक आतापर्यंत ओपनिंग साठी गेला होता आणि त्याने धावसंख्या बनवल्यात 19 धावसंख्या बनवल्यात. 3 चौकार, 1 षटकार आणि त्यानंतर 1 सिंगल. त्याने बॉल फेस केले 6 आणि 6 बॉल मध्ये 19 धावसंख्या केल्यात. 7 बॉल मध्ये 19. आपण निनादला पाहिला, निनाद 22 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर आपण दर्शनला पाहतोय. दर्शन आणि आता मात्र नवीन फलंदाज विक्रांत. इन ॲट नंबर 5 मिस्टर विक्रांत हे नवीन फलंदाज आहेत. या अगोदरचे 3ही फलंदाज आतापर्यंत बॉल फेस केलेत आणि त्यानंतर हे 2 नवीन फलंदाज. ही पेअर जी आहे त्यांनी आतापर्यंत कुठला बॉल फेस केला नाही.
त्यामुळे 3 षटकामध्ये बिघडला का तर फार मोठे फटके सुद्धा आले, धावसंख्या सुद्धा आल्या आणि चांगले फलंदाज सुद्धा बरसलेत, ते परतलेत आणि त्यानंतर आणखीन 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. इथून मात्र साहिल भोईर इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम लेंथ आणि लाईन वरती भर पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारचा शॉर्ट पिच बॉल नव्हता, गुड लेंथ वरून बॉल आउट स्विंग केले जायचे आणि अगदी समोरूनच वाऱ्याच्या वेगानं बॉल स्विंगिंग ऍक्शन मध्ये निर्धाव फेकले होते. 5 डॉट बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहिल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर निनाद भोईर इन स्ट्राईक असताना स्ट्राईक त्याला फलंदाजी करता आला नाहीये. त्यामुळे साहिलचं यशस्वी षटक आणि त्यानंतर 2 मागडे षटक 2 षटकांमध्ये नंतरच्या 40 धावसंख्या आल्यात आणि साहिल भोईरच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी निर्माण. हा बॉल स्विंग केला हवेमध्ये, बोट फिरवली ती बॉल वरती, कॅच जज करतात. इथून मात्र जजमेंट चुकलाय आणि कॅच सुटलाय. फार महत्वाची कॅच होती. आपण दर्शन पाटीलला पाहतोय, एक अप्रतिम फलंदाज आहे आणि तितका चांगला तो गोलंदाज आहे. वाघिलवाडा या गावाचा हा खेळाडू इथून मात्र फसला गेला होता. हवेमध्ये खूप सारा वेल बॉल संचारत होता आणि त्यानंतर फार मोठी संधी होती. ज्या कामासाठी जे षटक हाताळतोय मिस्टर साहिल भोईर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, त्याला मात्र ही नामी संधी होती आणि तीही सुटली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय या फलंदाजाला, म्हणजे आणखीन संधी निर्माण केली आहे पुढची इनिंग डेव्हलप करण्यासाठी. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळायचा होता, नजर चुकली आहे. ज्यावेळी बॉल समोरून पिचिंग होते ना, ज्यावेळी आउटस्विंगचे बॉल समोरून येतात थोडाफार अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे प्रॅक्टिसचा प्रभाव नसला ना की अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. बॉल चालला निर्धाव. वाव, आणखीन एक निर्धाव. साहिल भोईरने कमाल केली आहे. दुसरा षटक फेकतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 बॉल निर्धाव फेकलेत. गोलंदाजी आवडली असेल तर जरूर टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त धावसंख्या खर्च केलेत आतापर्यंत 5 बॉल फेकलेत 9. कॅप्टन आणि कॅप्टनची जबाबदारी आणि कॅप्टनची कामगिरी ही आतापर्यंत अफलातून राहिली आहे, चर्चेची ठरली आहे या मॅच मध्ये सुरुवातीच्या क्षणाला. हा बॉल ऑन साइडला, घुटना देख और तमाशा देख. चांगलं षटक चालू होतं. पहिला बॉल होती सिंगल, त्यानंतर 2 निर्धाव बॉल आणि आज चौकार. चौकारानं काय झालंय, चौकारानं धावफलक वधारलाय आतापर्यंत 49, म्हणजे अर्धशतकापासून 1 धावसंख्या कमी आहे. आणि ती 1 धावसंख्या किती बॉल नंतर पूर्ण होते. या स्पर्धेतील अखिल भारतीय कराडी समाज प्रीमियर लीग मधील पहिली अर्धशतकीय टीमची खेळी पाहायला मिळेल का? फक्त 1 धावसंख्या दूर आहे. 4थं षटक चालू आहे. आपण साहिल भोईरला पाहतोय, वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. कॅप्टन आहे आणि कॅप्टनची जबाबदारी का ते आतापर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. फक्त 9 धावसंख्या जरूर खर्च केल्यात, परंतु 7 बॉल सुद्धा डॉट फेकलेत. लोअर फुल टॉस होता, इथून मात्र बॉल सुटलाय. सगळं काही या बॉल वरती विस्कटलेलं पाहायला मिळालं. लेंथ चांगली होती, बॉलिंग चांगली केली होती, परंतु बॉल शरीराला अडलला आणि इथून मात्र यष्टिरक्षक सुद्धा त्या बॉल पासून दुरावला. 1 धावसंख्या मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या ऍड केली जाईल आणि इथून मात्र अर्धशतक झालंय. SSD मोबाईल्स कोंबडभुजी या टीमच्या पहिल्या इनिंग मधील 50 धावसंख्या 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे, बॅटिंग चांगली चाललंय, बॉलिंग ही चांगली चाललंय. समांतरित हा सामना समन्वय साधता साधता इथून मात्र आणखीन एक बॉल निर्धाव चाललाय. साहिल भोईरचं कौतुक करावं तितकं फार कमी, अगदी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कारण 2 षटकामध्ये खालेत फक्त 2 चौकार, 2 षटक फेकलेत, धावसंख्या दिल्यात अवघ्या फक्त आणि फक्त 10. आणि इथून मात्र 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या टीम SSD फायटर्स कोंबडभुजे या टीमच्या धावसंख्या 50. त्या राजधानीवरती
दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहताय. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आणि आजचा हा पहिला दिवस, हा शुभारंभ आहे. आणि दुसऱ्या पर्वामध्ये एक दमदार ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे मॅचची. आणि त्यानंतर हा सुसज्ज मैदान आणि मैदानाला निगडीत संपूर्ण हा परिसर फार महत्वाचा राहिला आहे. कारण समोरच्या बाजूला आपण रेल्वे स्थानक पाहतोय, त्यानंतर इथूनच स्टार्टअपला कोट गाव पाहायला मिळतोय. खरं तर ऐतिहासिक नोंद आहे. कोट म्हटल्यानंतर किल्ला आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी या ऐतिहासिक मॅचेस पाहायला मिळतात. 5वे षटक 40+ लेजंड मिस्टर बालचंद्र बंडा पहिला बॉल टाकणार. लेंथ चांगली आहे, काय अफलातून बॉल टाकला होता. ऐन 30च्या वयातल्या यंग टॅलेंट समोर हा 40+ लेजंड पहिला बॉल काय दिमागदार फेकतोय. खरं तर शिकण्यासारखं आहे, शिकण्या योग्य आहे, शिकण्याजोग आहे असा पहिला बॉल चालला निर्धाव. अजूनही लेंथीच आहे, कारण 90s नंतर आपण सुरुवातीच्या 21व्या शतकाच्या दशकातला हा अप्रतिम गोलंदाज राहिला. स्लोअर बॉल शरीरावरती अडलाय, पिचिंग लेग आहे, आउटसाइड लेग असल्या कारण इथून मात्र बॉल चाललाय. लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या लेग स्ट्रिकला फील्ड केला. एक धावसंख्या आली आहे. लेग बाय स्वरूपात एक धावसंख्या जोडली जाईल. पहा लेंथ वरती किती लक्ष आहे, म्हणजे अजूनही सराव चांगला आहे. 40+ मॅचेस खेळत असतात आणि त्यानंतर या मॅच मध्ये त्यांची दमदार कामगिरी आतापर्यंत 2 बॉल वरती पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणं, मोठ्या बॅट्समनला शांत करणारे हे बॉल. तिसऱ्या बॉल वरती फलंदाज सापडले ज्येष्ठांच्या समोर आणि इथून मात्र बॅट्समन होणार लेग बिफोर विकेट. LBW गावाचे डोंगराला आगरी कोल्यांची नवलाई भक्त येते ग भेटाया आई तुझ्या जगाटा सारी मानी रक्त शिव. शुभ स्वागत आहे. स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सर्व मान्यवरांचं अगदी शब्द सुमरण आम्ही स्वागत करतोय आणि त्यानंतरच इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपला शुभ सन्मान सुद्धा केला जाईल. आतापर्यंत 5वं षटक चालू आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मंगेश. वाघीलवाडा गावातील आणखीन एक खेळाडू आपण दर्शनला बाद होताना पाहिलं आणि त्यानंतर मंगेश पाटील इन ऍक्शन. बालचंद्र बंडा काय कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 2 बॉल वरती मला सिंगल दिली LBW लेग बायच्या स्वरूपात आणि त्यानंतर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात विकेट सुद्धा मिळवली आहे. तजुर्बा आणि अनुभव हे काय शिकवत असतो आणि ते सध्या प्रयोग या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. कोटगाव क्रीडा नगरी. वाह, इथून मात्र लेन चेंज केली, त्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळाला. निर्धाव बॉल जाताना पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. आतापर्यंत यशस्वी षटक आहे. बाकी षटकांचा विचार केलात ना तर या षटकामध्ये लाजवाब प्रदर्शन आला. कारण 4 बॉल मध्ये 1 विकेट मिळवली आहे आणि फक्त आणि 1 धावसंख्या खर्च केली आहे 4 बॉल मध्ये आणि 3 लेग बायच्या स्वरूपात. म्हणजे ती धावसंख्या गोलंदाजीच्या कोट्यात ऍड केली जाणार नाही, एक्स्ट्रा स्वरूपात ऍड केली जाईल. 5वा बॉल बालचंद्र बंडा. ही बॉल चांगला होता पण या फटक्यावर या बॉल वरती दिली आहे चपराक. बॉल येईल फाईन लेगच्या क्षेत्रात. मंगेश पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार. रायगड पाटील यांचा आवाज संगीत त्याने दिलाय आणि त्यानंतर खास करून ते मोठीजू गावचे गायक आहेत. आम्ही जातीचे कराडी ले डेंजर आहो आणि या संपूर्ण प्रीमियर लीग ज्या समाजाचे तो माझा समाज
अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। हा बॉल चांगला, इथून लेंथ पुन्हा चेंज केली बा, एक बॉल वरती चपरा खाली फटका लागला, त्यानंतर पुन्हा लेंथ वरती ते रिटर्न आले आणि आणखीन एक निर्धाव पाहायला मिळाला। पाहता पाहता 5 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळतात 55। या षटकामध्ये बालचंद्र पांडे यांनी खर्च केल्यात फक्त 5 धाव संख्या। इथून संपला 5 षटकांचा खेळ, धाव संख्या झाल्यात 4 बाद 55। सार्थ अभिमान आहे। जात धर्म प्रांत या सर्व गोष्टींना एकत्रित करून आपण प्रत्येक दिवशी दैनंदिन जीवन जगत असतो आणि त्यानंतर वर्षातून हे 6 दिवस एक समाज, एक लीग आणि एक बांधव ही संपूर्ण नियमावली घेऊन आपण या स्पर्धेसाठी हजेरी लावत असतो। दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतोय। शेवटचा षटक मयूरच्या गोलंदाजीवर ऑन साइडला पिकअप शॉट, दॅट्स अ ह्यूज अँड माइटी हाय अँड हँडसम 6। आई दर्शन मयूर भोईरचं स्वागत केलंय, अगदी हटक्या अंदाजानं सिक्सर ठोकलाय आणि धावसंख्या पाहिली आपण 61, 61 रन्स ऑन बोर्ड। 55 नंतर हा तडाखा, शेवटचा षटक आहे। या धावसंख्या येणं फार महत्वाचे आहेत। आणखीन एक बॉल, इथून रिदम चेंज केला आणि पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत, इट्स अ वाईड अवांतर बॉल। एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल। वाईडच्या स्वरूपात एक धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात आली आहे। पहिल्या बॉल वरती अगोदर सिक्सर काला आणि त्यानंतर हा बॉल वाईड, म्हणजे टोटल 7 धावसंख्या जोडल्या जातील। या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या बॉल वरती 62 झाल्या, 62 रन्स ऑन बोर्ड। आतापर्यंत 5 षटकांचा खेळ आपण पाहिला। 5 गोलंदाज निवडावे लागतील तुम्हाला 6 षटकांसाठी, त्यानंतर 5 षटकांसाठी तुमच्याकडे 4 बॉलर्स लागतील। फार महत्वाची नियमावली आहे आणि चांगलं नियोजन पाहायला मिळते। हा बॉल इथून मात्र अधिकतम आणखीन बाहेर बॉल पिचिंग केला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न। बॅट्समन इन ऍक्शन ज्यावेळी फ्रंट फुटला येतो, जागा बनवतो ऑन साइड ला खेळण्यासाठी। मोसमी वारे सुद्धा पाहायला मिळतात। समोरच आपण अरबी समुद्राची खाडी आहे आणि त्यानंतर पिरवाडीवरून येणारे ते खारे वारे ही मात्र बॅटिंग लाईनला पोषक ठरताना पाहायला मिळतात। ज्यावेळी त्याचा एंड पाहायला मिळतोय, नेक्स्ट बॉल, हा बॉल अधिकतम उंचीचा, इट्स अ बीमर प्लस 6, म्हणजे धाव संख्या मिळतील 7 या बॉलवर गेलाय। पाटील
त्यानंतर संस्कार आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र राजेंद्र भगत सर, अनेक समाज बांधवांना घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक बनेंगे तो नेक बनेंगे, ही संपूर्ण सर्व स्लोगन्स सोबत घेऊन ज्ञात करून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. अनेक सारे समाजातील अविभाज्य घटक एकत्रित करून या स्पर्धेला एक वेगळ्या रूपरेषेकडे वळण देण्याचं काम या दुसऱ्या पर्वामध्ये केलं जातोय. मिलिंदजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेची खास करून आयोजन करताना पाहायला मिळतात. हा बॉल इथून लेन चांगली आहे, इथून थोडा बॉल आतमध्ये पिचिंग केला, कारण ज्यावेळेला बॅट्समन ऑन द राईज बॉलच्या अगेन्स्ट शॉट खेळण्याचे प्रयत्न करतात आणि त्यावेळेला असे बॉल पोषक ठरतात. इथून मात्र फलंदाजी टॉप एज उडू शकते किंवा एखादी कडा सुद्धा लागू शकते. इथं शॉट सिलेक्शन फिक्स होणार नाहीये, अशा प्रकारचा अनफिक्स बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल, पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या वाढवणारी आणि स्कोर बुक ही सातत्यानं चालत ठेवणारी. हा बॉल लेग साइडला पिच केला, इथून मात्र सिंगल झाली. डबलचा प्रयत्न धोक्याची ठरू शकते का धावसंख्या? हो यस, एक वरती थांबवलाय. आणि एक नंतर काय बदललाय? एक नंतर धावफलक बदलला, एक नंतर फलंदाज बदललाय आणि एक नंतर या मॅच मध्ये नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील, ज्यांचं नाव आहे मंगेश पाटील ऑन स्ट्राईक. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 77 पाहायला मिळतात. 77 रन्स ऑन बोर्ड. वेगवान सुरुवात, अप्रतिम. शेवटच्या षटकामध्ये जो काय प्रतिकार केला ना फलंदाजांनी, त्यामुळे धावसंख्या प्रचंड वेगाने उभारल्यात. हा बॉल ऑन साइडला केला जातो. यष्ट्यांच्या बरोबर मधोमध सापडलेत. एलबीडब्ल्यू पायचीच्या स्वरूपात मंगेश पाटील बॅक टू डग आउट. आणि त्यांच्या सोबत असणारी टीम बोनंग टीम, या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये. चला, दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचंय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल साठी संकेत पंडित यांची चॉईस केली आहे कॅप्टन निनाद भोईर यांना. आतापर्यंत आपण मोडीचे 3 खेळाडू पाहिलेत, यश भोपी आणि कॅप्टन निनाद भोईर, आणि त्यानंतर संकेत पंडितला आपण पाहतोय. आणि ही फार महत्वाची सूचना दोन्ही संघांना, दोन्ही संघनायकांना, की ज्या अगोदर तुम्ही आपण टॉसची मीटिंग करता, टॉस झाल्यानंतर तुम्हाला ऑन स्टेज डिसिजन सांगावं लागेल आणि त्यानंतर तुमच्याकडून ही अपेक्षा नसणार आहे. शेवटचा बॉल डायरेक्ट होता आणि त्याला पाठवलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून. हा बेमिसाल टायमिंग सिक्सर.
बदललाय, या स्पर्धेचं स्वरूप मोठं झालंय आणि इथून मात्र आर्थिक वॉरियर्स बोनंग त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल शिवराजे प्रतिष्ठान मोठीजी. दोन्ही संघांमध्ये केला जाते टॉस. अंकरशेठ भुईर यांच्या शुभासे केली जाईल नाणेफेक. आपण दोन संघ पाहिले, त्यानंतर हे आणखी दोन संघ या मैदानावरती फाईट करताना पाहायला मिळतील. हेड इज अ कॉल आणि टेल इज विनंग. आर्थिक वॉरियर्स बोनंग या टीमनं नाणेफेक जिंकली आहे. काय डिसिजन आहे तुमचा? मान्यवरांचे आभार. दोन्ही संघांना दिल्या जातील शुभेच्छा. त्यानंतर आपण विचारूया व्हॉट युअर डिसिजन. पहिले आम्ही फिल्डिंग करू. प्रथमतः उरण नगरीत तुमचं स्वागत आहे आणि त्यानंतर निमिष मोहिते आपल्या वाटीला बॅटिंग आली आहे. फील्ड करत असताना तुमची काय आजची नियमावली असेल, स्ट्रॅटेजी काय आहे? स्पर्धेचं स्वरूप फार मोठं आहे आणि त्यानंतर या स्टेजवर स्पर्धा खेळत असताना प्रथम तुमच्या मनात काय चाललंय? मनात काय चाललंय असं काय नाही, प्रत्येकाने चांगला गेम खेळावा, प्रत्येक प्लेअरने. आतापर्यंत कुठली लीग फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळलात का? लीग सर्वच खेळतो आणि ही लीग तर फार महत्वाची आहे. चला, समाजासाठी ही लीग खेळणं फार महत्वाचं आहे आणि तुझं हार्दिक स्वागत, शुभेच्छा असतील तुला. बॅटिंग करणारी टीम आपण शिवराजे प्रतिष्ठान. पहिली बॅटिंग आली आहे. सिच्युएशन काय आहे? पहिली मॅच आपण पाहतोय, 83 धावसंख्या झाल्या. त्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? स्ट्रॅटेजी असं काय नाही, एक एंडनी वार आहे, त्याच्यानंतर आम्हाला 60-65 रन. 6 ओव्हर मध्ये 60-65 धावसंख्या पोषक ठरतील, कारण त्यांच्याकडे आहेत चांगले गोलंदाज. त्यामुळे मॅच मध्ये येणार नक्कीच मजा. हो टू कम बॉक्स मिस्टर आतिश पाटील सर. हे चलिए आपण मंचकावर पाहतोय कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री निलेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025च्या एका शानदार पर्वामध्ये आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. आपल्या उपस्थितीला केला जाणारा सन्मान. येस, मॅच ऑन. यावेळेस पहिला बॉल फुल टॉस आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर आलाय, इथे मात्र खणखणीत षटकार आहे आणि येस, नो बॉलचा कॉल देखील या ठिकाणी पंचांच्या वतीने दिला जातोय. पहिला बॉल आपण पाहिला, चेंडूवरचं नियंत्रण नव्हतं, गतीवरचं नियंत्रण नव्हतं आणि फर्स्ट बीमर कॉल पंचांच्या वतीने या ठिकाणी नो बॉल प्लस षटकार. पहिल्या कुठल्याही चेंडूची फेकी न करता 7 धावांचं बोनस. पुढच्या बॉलची फेकी, यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून या ठिकाणी हवेमध्ये बॉल आहे, जजमेंट नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावर लागल्या जातील. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जितकी गावं आपल्या कराडी समाजाची आहेत, त्या गावांच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी अखिल कराडी समाज महाराष्ट्र राज्याची ही क्रिकेटची शृंखला आहे. दुसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी कोटनाकाच्या मैदानावर या स्पर्धेचा आनंद घेतो. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक हलक्या हाताने पुश केलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय धीरजच्या बॅट मधून. आपण पाहिलंय गेली कैक वर्षाचा धीरजकडे असणारा एक अनुभव, दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि सलामीचा खेळाडू म्हणून त्याला या ठिकाणी पाचारित करण्यात आलं. धीरज आणि सिद्धेशी जोडी. तर गोलंदाज आपण पाहतोय हर्ष भोईर. यावेळी स्लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला या ठिकाणी रिलीज केलाय. आपण पाहतोय 84 धावांचं एक फार मोठं विशालकाय लक्ष्य आहे. बहुतेक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत असताना 2 षटकं जी आहेत ती तुम्हाला हवेच्या समवेत खेळायची आहेत. 3 षटकं तुम्हाला हवेच्या दिशेच्या विरुद्ध खेळायची आहेत. त्यामुळे 84 धावा या ठिकाणी महागड्या ठरू शकतात. याच दरम्यान अतिथी कक्षात सन्माननीय उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर सरांचं शुभागमन आहे. तदनंतर रेल्वे कृती समितीवरती असणारे नवनीतजी भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण प्लीज अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर हवेमध्ये आहे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. काय जजमेंट नाहीये. उंची जास्त
एलिव्हेटेड नव्हतं स्ट्रोक, यावेळेस मात्र चिरकाल हवेमध्ये राहिला बॉल, पण सुदैव बलवत्तर फलंदाजाला या ठिकाणी एक जीवनदान प्राप्त होतंय. लॉंग मॅरेथॉन या ठिकाणी पाहायला मिळाली. चेडूच्या दिशेनं घेतली जाणारी ही झेप. या दरम्यान आणखी काही पाहुणे. तदनंतर जितेंद्र पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. सन्माननीय जितेंद्र भोईर. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून त्यांच्या पाठीमागे असणारे अतिथी दीपक दादांचंही शुभागमन आहे. आयोजकांच्या वतीनं दीपकजी आणि तदनंतर जितेंद्र भोईर यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. यावेळेस काय घडलंय? चूक झाली आहे. मिस कॉल, जज कॉल. यावेळेस समय सूचकता नव्हती. 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं. थर्डमॅनच्या दिशेने जातोय. हा आणखी एक चौकार. छत्रपती इस धावत संख्या आपण पाहतोय अगदी वेगानं झपाट्यानं पुढे जात आहे. आतापर्यंत धावत संख्या 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केला. इथे मात्र चूक केली आहे का? अपील केलंय. पंचांचा बोट आभाळाकडे जातोय. याच दरम्यान विकेट आली आहे, पण 2 पंच यावेळेस आपापसामध्ये चर्चा करतील. काय नेमकं घडलंय? ज्यावेळेस बॅट बॉलवर आली त्यावेळेस बॅट ब्रश झाली आहे का किंवा किंबहुना टॅप झालंय का, हे या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे जाऊन आपण तपासणार आहोत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय प्रेसिडेंट प्रशांत माळी सरांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी पाहिली जाईल. जी क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. कॅमेऱ्याच्या कोनामध्ये टिपले जाणारे एक क्षण आणि पंचांचा सॉफ्ट डिसिजन हा आउट दिलेला आहे आणि त्यावर मात्र फलंदाजानं एक रिव्ह्यू या ठिकाणी वापरलाय. इट्स आउट OUT. यावेळेस मात्र फलंदाजाला माघारी यावं लागेल. ओव्हर पिच बॉल होता, पण अशा वेळेस मात्र यावेळेस फलंदाजानं चूक केली. हलक्यात घेतलं आणि यावेळेस मात्र पहिली विकेट डाऊन झाली आहे. स्वागत आहे. मी विनंती करतोय गणेशजी पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी नरेशजी रहाळकर बंधन धाग्याचं काळीज वाघाचं कित्येक वर्ष शिवसेनेच्या सेवेत असणारे आज त्यांच्या अंगावरती कराडी समाजाच्या वतीनं भगवा वस्त्र टाकला जाईल. ज्या खरं तर वस्त्रानं पहिला भगवा या ठाण्यावरती फडकवला होता त्या धर्मवीर आनंद दिघे खाड्यातील सन्माननीय यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय नरेशजी रहाळकर यांचा आदरपूर्वक सन्मान. उपजिल्हा प्रमुख म्हणून नेकीनं जबाबदारी पेलणारे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेशजी रहाळकर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षात होतोय. रेल्वेमध्ये खरं तर कृती समिती निर्माण करावी लागली, कारण जेव्हा जेव्हा प्रकल्पग्रस्तांवरती भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ लागले तेव्हा संघटित व्हावं लागलं आणि कोट गावाच्या कृती समितीवरती ज्यांची अध्यक्षपदावरती नियुक्ती केली नवनीतजी भोईर. मी विनंती करतोय सन्माननीय मिलिंदजी भोईर किंवा मिलिंद भोईर यांना भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या मंचावरती करायचा आहे. नवनीत भोईर आणि निश्चितच खरं तर उरणमधून लेदर फ्रेंड्स क्लब मधून खेळणारा खेळाडू म्हणजेच नरेशजी रहाळकर नवनीत भोईर या ठिकाणी नवनीत हॉटेलचे मालक तथा कृती समितीचे रेल्वे कृती समितीचे सन्माननीय मुख्य पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. समाजाचा किंवा कोट गावाचा कोणताही सामाजिक कार्य असेल तर जितेंद्र भोईर हे व्यक्तिमत्व अविभाज्य. माजी अध्यक्ष आणि शैलेश शिल्लेवनचे माजी कर्णधार सन्माननीय जितेंद्र भोईर या ठिकाणी आहेत. ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत जितेंद्र भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. मी मिलिंद भोईर आपल्याला विनंती करेन की सन्माननीय जितेंद्र भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते करावा. अमर गोवारी यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. तदनंतर दीपक येस खरं तर ते आयोजक आहेत. हा मनाचा मोठेपणा आहे. गोवारी म्हटलं ना की उरण कोट गावातील सर्वात अगदी मोठ्या मनाची माणसं आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अमरजी
निश्चितच, आणि ते असं गरजेचं आहे. आमचे ऋणानुबंध आहेत, किंबहुना मीही त्या परिवारात आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. दीपकजी यांचा आदरपूर्वक सन्मान. आता अमर गोवर यांना विनंती असेल दीपकजी यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते करून घ्यायचा. अतिथींचं स्वागत या ठिकाणी संजयजी परदेशी. जाता जाता खरं तर प्रस्थान करताना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. 1 लाख रुपये जयवंत परदेशी यांच्याकडून या जयवंत नामदेव परदेशी चिंचपाडा आगरी कोली आणि कराडी या कृती समितीचे अध्यक्ष आहेत. त्या विभागाचे सन्माननीय जयवंत परदेशी यांच्याकडून 1 लाख रुपये नकद राशी. त्यांचं मनस्वी आभार. दीपक शिरदनकर असावेत मला वाटतं. दीपक शिरदनकर. येस, दीपक शिरदनकर ज्यांच्या कन्येनं अटके पार नृत्य क्षेत्रातील झेंडे या उरणचे नेले. म्हणजे झी मराठी, सह्याद्री वाहिनी, सोनी चॅनल, झी टीव्ही, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, बुगी वुगी, मराठी पाऊल पडते पुढे, सह्याद्री चॅनल वरील दम दमादम अशा कोणत्या चॅनलवरती यांची कन्यका नाही. नाव आहे अपर्णा शिरदनकर. यांचे पप्पा दीपकजी शिरदनकर यांचा आदरपूर्वक सन्मान अखिल कराडी समाजाच्या माध्यमानं. धन्यवाद. आपण यशस्वी पाठलाग पाहतो या ठिकाणी. 84 धावा सुरुवातीला पहिल्या डाबामध्ये केल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या काही चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली नाही तर तब्बल 33 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. अजूनही काही चेंडूचा खेळ या षटकातला बाकी आहे. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर बॅटनं दिलंय. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस बॅक ऑफ द हँडलने चेंडूला रिलीज केलं, मात्र आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंचांचा कॉल येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. 34 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी रखरखत्या उन्हामध्ये नाहून निघालेली ही स्पर्धा अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये होणारी ही स्पर्धा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल आहे, बुंद्यामध्ये टाकलाय. लॉंगॉनच्या रिझर्व्ह मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. 2 षटकानंतर आपण एकूण धावसंख्या तर पाहतोय तब्बल 35 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 17.50 गतीने आतापर्यंत राहिलेली वाटचाल आहे मित्रांनो. 84 धावा करायच्या आहेत. पाण्याची माग आहे. पाण्याची पूर्तता आपण मैदानामध्ये करावी. आपण पाहतोय अगदी सकाळच्या सत्रातून आता आपण दुपारच्या सत्रामध्ये प्रवेश करतोय. 12:20 मिनिटाचा अवधी या ठिकाणी संपतोय आणि हळूवार पद्धतीने आपले स्टँड जे आहेत ते सध्याच्या घडीला मात्र भरू लागलेले आहेत. फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या पाठीमागे एक नियोजन आपण पाहतोय. संपूर्ण टीम मध्ये घेतलेली मेहनत. तब्बल 6 दिवस चालणार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा प्रमुख पहिला दिवस आज आपण उद्घाटनीय दिवस म्हणून या ठिकाणी खेळतोय. 2 षटक 35 धावा. कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत शंकर शेठ भोईर कराडी समाजाचे सल्लागार. तदनंतर साधना भगत, साधना रहाळकर. खरं तर प्राथमिक शाळेतील जीवनात कबड्डीपट्टू होत्या त्या आदरणीय साधनाजी रहाळकर भगत, तदनंतर नरेशजी रहाळकर. या कार्यक्रमातून हे मुख्य मान्यवर तेजस कोटकर, सुनीलजी कोटकर यांचे चिरंजीव कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. या सर्व पाहुण्यांचं मनस्वी आभार. तुम्ही वेळ दिलात. 6 दिवस खरं तर तुमची उपस्थिती या ठिकाणी अपेक्षित आहे. घरचं मैदान आहे आणि निश्चितच घरचं मैदान आहे. या मैदानावरती आपली उपस्थिती असावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय आयोजकांकडून. परत एकदा सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करून हेमंत भोंबले ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि मागी गणेशोत्सव मंडळ त्या संस्थेचे संस्थापक आहेत. कित्येक वर्ष त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम डोनेट केला उदात्त भावनेतून. स्पॉन्सर हेमंत यांचंही कार्यक्रमातून प्रस्थान होतो आहे. धन्यवाद. तिसऱ्या षटकामध्ये आपण जात आहोत. यावेळेस रिव्हर्स स्विच केलाय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. काय फटका होता. वाट पाहिली, फ्लिक केला. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून स्विच हँडलला आणि त्यानंतर मिळतात मात्र 4 धावा.
खराब गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. 84 धावांना डिपेंड करताना मात्र कुठलीही प्लॅनिंग नाहीये, कुठलीही रणनीती नाहीये. फलंदाज सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून आपण हबी होताना पाहिलो. इथे मात्र दुष्यंत आपण पाहतोय तिसऱ्या षटकाच्या पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. स्लो बॉल आहे, गती परिवर्तन केलं मात्र नियंत्रण नव्हतं. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा भार बाहेर जाणारा आहे आणि इथे मात्र पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. क्रिकेटच्या 22व्या नियमाचं उल्लंघन पंचांनी केलं, दंडित. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या आपण पाहतो तब्बल 40 धावा. अजूनही 44 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका लॉंग ऑफच्या दिशेने हवेमध्ये बॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलाय. काय कॅच पकडलाय, अप्रतिम अद्भुत या ठिकाणी कॅच पकडलाय. विकेट आली आहे. आणखी एक थोडस पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासारखं काम आहे. 84 धावांचं सुरुवातीला टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आणि तदनंतर आपण पाहिलंय प्रत्युत्तर देत असताना इट का जवाब पत्थर से जशास तसं उत्तर दिलं. पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 17. तिसऱ्या षटकामध्ये जात असताना तिसऱ्या षटकामध्ये देखील दुष्यंत थोडासा महागडा ठरला, पण तदनंतर एक अतिशय महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली आहे. साहिलला मात्र माघारी परतवलाय. सलामीला आलेला अजूनही धीरज 2 षटकार एका चौकाराशी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. धीरजला या मैदानाचा पुरेपूर अनुभव, याच मैदानानं घडवलंय, याच मैदानावर मेहनत केली आहे, याच मैदानावर आपण फार मोठ्या स्पर्धा नियोजित केल्या आणि आता याच मैदानावर या स्पर्धेमध्ये फलंदाजी देखील करतोय. गती गती यावेळेस मात्र रिस्ट हँडलचा वापर करतोय. बॅक ऑफ द हँड बॉल रिलीज केला गेला. इथे मात्र गती परिवर्तन, चाणक्य गोलंदाजी पाहायला मिळते. गरज आहे अशा गोलंदाजीची, कारण धावा जितक्या वेगानं झपाट्याने पुढे चालल्यात ना त्याचा धोका मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी मात्र होता. पण या षटकानं थोडस कमबॅक या ठिकाणी नक्कीच केलाय. पुढचा बॉल फुलटॉस आहे, फुल्लर लेंथचा बॉल. यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलंय. पहिली बॅट आली आहे आणि तदनंतर आपण पाहिलंय यावेळेस मात्र यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. इथून मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलंय. अपेक्षित उंची या ठिकाणी आपण पाहतो. जेव्हा चेंडू रिलीज केला ना चेंडूकडे उचली होती, उंची होती, पण जेव्हा चेंडू फर्स्ट रिव्ह्यू जो वापरलाय तो पंचांचा होता की बॅट्समन रिव्ह्यू होता तो फक्त सांगायचा आहे. पंच रिव्ह्यू ओके ठीक आहे डन. येस बॅट्समन रिव्ह्यू आता या ठिकाणी संपलेच गेलेले आहेत. आपण पाहतोय एका डावामध्ये 2 रिव्ह्यू आता आपण पर्यंत पाहिलेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार, गती परिवर्तन केलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं गतीने बॉल टाकणारे गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाले. पण तदनंतर आपण पहिल्यांदा गती परिवर्तन केलेला आंतरराष्ट्रीय बॉल आपण अमृतच्या माध्यमातून पाहिला, ज्यानं त्या बॉलवर पहिल्यांदा विकेट देखील घेतली होती. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा नक्कल केलेला बॉल. गती परिवर्तन, स्लो बॉल
आणि त्या अविश्वसनीय चेंडूवर स्वतः देखील तो हसला होता. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ होता, परंतु यावेळेस टायमिंग नाहीये. वाईट बॉल आलाय खरा. आता मात्र मैदानामध्ये थोड्याशा हालचालींना वेग आलाय, कारण 84 धावांचा पाठलाग करताना बॅटिंग देखील ओके आहे आणि आता या षटकामध्ये गोलंदाजाने केलेलं कमबॅक देखील थोडंसं ओके आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल स्विच केलाय, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. 3 खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु जो वर चेंडू पर्यंत पोहोचले तो वर चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चांगला फटका, चौकार. तीन षटकांचा खेळ झालाय. 46 धावा धावा फलकावर लागल्या जात आहेत. धीरज भगतचे कौतुक करावे लागतील, ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. 2 षटकार देखील त्यांनी ठोकलेत. एक रिव्हर्स स्वीप चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चांगली बॅटिंग आहे, पण सध्याच्या घडीला आता उर्वरित 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. अठरा बॉल 42 धावांची गरज आहे. 38 धावा, 18 चेंडू 38 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. 3 षटकानंतर आपण पाहतोय इथे थोडीशी चर्चा, ड्रिंक्स ब्रेक आहे आणि गरजेचं आहे. मकर ध्वजामध्ये आपण पाहतोय मकर संक्रांतीमधून सूर्याची किरणं ही तेजोमय होत जातात आणि होळीच्या दिवसापर्यंत ती आपल्याला हिट आणखी जाणवते. आताच्या घडीला जिथे जिथे तुम्ही क्रिकेट खेळाल ना, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचं टेम्परेचर आहे, तापमान जे आहे त्याची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी लिक्विड लेवल, पाणी, ऑक्सिजन जे आहे त्याची पूर्तता करत राहा. अनंतवानानं आपण मागील 3 ते 4 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वातून असे बरेचसे खेळाडू डिहायड्रेशन मधून निघून जाताना आपण पाहिले. त्याचं कारण काय आहे? आपण डायरेक्ट मैदानामध्ये जातो, प्रॅक्टिस करत नाही, वॉर्मअप करत नाही, शरीराचं तापमान आपण चेक करत नाही, शरीराला जी काय गरज आहे ती त्याची पूर्तता आपण करत नाही. म्हणून यावेळेस अखिल कराडी समाजाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगतोय की आताच्या घडीला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे उर्वरित 4 महिन्यांचा जो क्रिकेट आहे, ज्यामध्ये तुम्ही शरीराचं टेम्परेचर जे आहे ते राखण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला थकावा येईल तेव्हा तेव्हा तुम्ही शरीराला पाण्याची पूर्तता करत राहा. धीरज भगत यांना जर पहिलं 50 अर्धशतक जर या ठिकाणी झळकवलं तर विक्रांत भोईर यांच्याकडून तब्बल रोख प्राइज 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. आणि गरजही आहे, अजूनही 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज. 6 षटकांचा या ठिकाणी हा सामना, ज्यामध्ये पुढील सामन्याकडे जात असताना एक संघ आपल्याला अलिबाग मधून पाहायला मिळेल. यावेळेस ओव्हर पिच आहे, स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिला लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये. काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. इट्स अ बिग सिक्सर. 84 धावांचा पाठलाग आणि तिथून मात्र एक पॉझिटिव्ह क्रिकेट आपल्याला या संघाकडून पाहायला मिळालं. आपण पाहतो SSD फायटर्स कोंबड बोजे विपक्ष JK रायडर्स पांजे या 2 संघादरम्यान सुरू असणारी एक लढत, ज्यामध्ये पहिल्या डावात 83 धावा 84 धावांचं टार्गेट आणि तिथून मात्र फलंदाजी आपण पाहिली. चांगली बॅटिंग, लवर फुल टॉस आहे. काऊ कॉर्नर मध्ये डीप मिड ऑन मध्ये खेळाडू या ठिकाणी आहे उपस्थित. त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांनी धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 54 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.2 बॉल्स ही स्थिती आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. चांगला बॉल, चांगली गती, चांगलं नियंत्रण हातावर पाहायला मिळालं. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. गरज आहे अशा बॉलची, गरज आहे अशा चेंडूची. तुम्हाला संकटामधून जर बाहेर पडायचं असेल तर चांगल्या गोलंदाजीची गुणवत्ता तुम्हाला या ठिकाणी दाखवावी लागेल. तर ज्या पद्धतीने आता धावा झालेल्या आहेत,
येणारी काही चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. 15 बॉल 30 धावा. पुढचा बॉल गती परिवर्तन केलाय. इथे मात्र आपल्या डोक्याचा वापर केलाय. ध्येय गाठण्यासाठी आता डोक्याचा वापर. माइंडसेट गेम या ठिकाणी चालाखी केली जाते. गरज आहे यावेळेस मात्र. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. 14 चेंडू 30 ची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक तडाखा दिला हवेमध्ये. बॉल खेळाडू उपस्थित आहे. चांगलं जजमेंट केलंय. विकेट आली आहे. गरज होती. एक आणखी ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. चांगली विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकार आला तदनंतर 2 धावा आल्यानंतर मात्र या गोलंदाजाचं कमबॅक पहा. डॉट डॉट विकेट. दर्शन ज्याचं नाव आहे. चौथ्या षटकाची फेकी करत असताना अजूनही आपण पाहतोय 54 धावांवर सीमित असणारी ही खेळी. इथे मात्र मागील 3 चेंडू मध्ये काय घडलंय. 3 चेंडू मध्ये या गोलंदाजानं केलंय कमबॅक. येणारे 13 बॉल 30 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय सुबोध गुवारी नावाचा हा खेळाडू कामोटे संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला मधल्या फळीमध्ये मिडल ऑर्डर मध्ये या ठिकाणी फलंदाजीसाठी त्याला संधी मिळाली आहे. गरज आहे धावांची. 13 बॉल 30 धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक. हा बॉल काय असेल यावर. फुलटॉस बॉल आहे. फ्लिक केलाय हवेमध्ये. बॉल टायमिंग चुकलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. षटक संपलं जाईल. चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आतापर्यंत 24 बॉलचा खेळ झालाय. 24 बॉल नंतर धावसंख्या आपण पाहतोय 56 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. येणारे 12 बॉल आणि धावांची गरज असणार आहे 28 धावांची गरज. आणि वेळ कसा वाचवला जाईल याकडे देखील आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. का असं होतंय तर आपण कराडी समाजाच्या या प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक संघाला 6 षटकांचा खेळ या ठिकाणी देतोय. आणि 6 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्ही अधिक वेळ जर आणखी घेतलात तर मात्र मग ही स्पर्धा उजेडामध्ये संपन्न होताना थोडासा तुम्हाला त्रास या ठिकाणी सहन करावा लागेल. होऊ नये यासाठी मी प्रत्येक कॅप्टन्सला विनंती करू की आपण थोडासा वेळ या ठिकाणी जो वाया जातोय तो या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करूया. वेळ फार महत्वाची आहे. वेळेसोबत जाणं देखील फार महत्वाचं आहे. प्रकृतीचा नियम आहे. तो उगवतो वेळेवर, तो मावळतो देखील वेळेवर. त्याच्या समवेत चालणाऱ्या माणसानं आजवर इतिहास घडवलाय. वेळ काय शिकवते. सकाळी हातामध्ये पडलेला 5 रुपयाचा पेपर संध्याकाळच्या सत्रामध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. अगदी वेळ फार महत्वाची. प्रत्येक वेळ आणि घटका जी असते ती आपल्याला खूप काही शिकवून जाते मित्रांनो. आणि म्हणून आपण आता थोडीशी वेळ राखूया कारण पहिला सामना सुरू आहे आणि तब्बल 12:39 मिनिटं होत आहेत मित्रांनो. बरेचसे सामने आजच्या दिवसातले बाकी आहेत. त्या सामन्यांकरता देखील वेळ असणं फार गरजेचं. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. स्विच केलाय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. प्रॉपर टायमिंग आहे का. येस. इट्स अ बिग फॅब्युलस माइटी सिक्सर. स्पष्ट धावा धाव फलकावर लागल्या जातात. फक्त आणि फक्त आता 22 धावांची गरज बाकी आहे. येणारे 11 बॉल 22 धावा. काय बॅटिंग केली आहे. धीरजचे कौतुक करावे लागतील. 32 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय.
पुढचा बॉल यावेळेस लेट कट स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला. फरमॅनच्या दिशेनं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला, परंतु गतीनं या ठिकाणी बीट केलं. दुर्बल असणारा यष्टीरक्षक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने एक डीप पॉइंट मध्ये आहे. लॉंग ऑफ, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट अशा पद्धतीने रचली जाणारी विभरचना. यावेळेस मात्र काय घडलंय? इट्स अ बिग विकेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल झाली आहे खेळाडूची. नवदानानं डोक्यामध्ये आलेलं हे वेगळं चित्र. अतिरिक्त फुटवर्क, पदतालित्य अधिक सफल झाला आणि ज्यावेळेस मात्र गोलंदाजानं डायरेक्ट बॉल यॉर्क केला. धीरजला मात्र माघारी परतावं लागलाय. फार मोठी बिग विकेट आली आहे. बिग फिश इन द नेट असंच म्हणता येईल. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. गरज होती गोलंदाजाला या ठिकाणी एका विकेटची, कारण पहिल्या बॉलवर रिव्हर्स स्वीप षटकार आल्यानंतर पुढचा बॉल डॉट पाहिला आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवर आलेली विकेट. इथून मात्र एक सामन्यामध्ये आलं ट्विस्ट. आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. अजूनही धावा करायच्या आहेत 22. राहिलेत बॉल शिल्लक 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. काय सामना, सुपर डुपर हाय व्होल्टेज. जसे प्रेक्षक अपेक्षित होते ना, पहिला सामना प्रेक्षकांच्या बाजूनं, प्रेक्षकांच्या पदरामध्ये जाणारा. पुढचा बॉल यावेळेस लॉंगऑफच्या दिशेनं. टायमिंग चुकलं, हवेमध्ये बॉल आहे. काय कॅच, इट्स अ ड्रॉप. इथे मात्र चूक केली आहे. 100% डेडिकेट केलं गेलं तिथे, त्या ठिकाणी गुणवत्ता दाखवली गेली, पण मात्र उशिरानं कॅचवर आलेला हा खेळाडू मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक जीवनदान. धावा मिळतील मात्र 2 धावा. अजूनही 8 बॉल 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवर आपण खेळाडू पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे, बुंद्यामध्ये टाकलाय. लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. फ्लंबॉल पडलाय त्या ठिकाणी. पाहता क्षणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एक चूक महागडी ठरणार आहे. एका धावेचं समीकरण फार महत्वाचं आहे मित्रांनो. एक आकडा दिसायला छोटा, पण एका आकड्यानं मात्र बरेचसे सामने आपण जिंकताना आणि हरताना देखील पाहिलेत. पण या आकड्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीये. 2 धावा मिळतील. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 66 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस चांगला बॉल, परंतु दिशा नव्हती. यावेळेस पंचांनी हेरलंय, पाहिलं. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर बॉल जातोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. दबाव आहे या चेंडूवर मात्र गोलंदाजावर. इथे फटका पडला ना तर मात्र सामन्याच्या निकालावर परिणाम टाकला जाईल. इथे मात्र चांगला बॉल आहे. खोलवर टप्पा. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? येस. यावेळेस मात्र चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. 1 धाव या शेवटच्या बॉलवर आली आहे. 5 षटकांचा खेळ झालाय. 68 धावा धाव फलकावर लागल्या जातील. येणारी 6 बॉल 16 धावांची गरज आहे. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. काय घडलं या सामन्यामध्ये पहा. टॉस जिंकल्यानंतर पहिल्याच्या घडीला JK रायडर संघानं स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं SSD फायटर्स कोंबडभोजे संघाला. कोंबडभोजे संघाने फलंदाजी करत असताना तब्बल 6 षटकांमध्ये 84 धावांचं टार्गेट दिलं. त्याला उत्तर देत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये हर्ष गोलंदाजाला, ज्यानं 18 धावा खर्च केल्या. दुसरा गोलंदाज दर्शनला आपण पाहिलं 17 धावा खर्च केल्या. तिसऱ्या धावानं दुशातनं चांगलं कमबॅक करून दिलं. तिथे 11 धावा खर्च झाल्या. चौथ्या षटकामध्ये आणखी चांगलं कमबॅक झालं. दर्शननं आणखी चांगली गोलंदाजी केली, केवळ 10 धावा खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये संकेत आला, ज्यानं 12 धावा खर्च केल्या. राहिले 6 बॉल आणि 16ची गरज. 6 बॉल 16. पांजे की कोंबडभोजे, SSD की JK रायडर्स, काय असेल सामन्याचा निकाल? येणाऱ्या काही चेंडूनंतर पहिल्या सामन्याचा निकाल आपल्या समोर येईल. तर चलूया रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक उत्तम DJ ऑपरेटर, ज्याचं क्रिकेटशी आणि आपल्या संगीताशी अतूट नातं आहे. DJ मॅडीकडे आपण वळूया.
सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आलाय. बिग बॅटल युद्ध सुरू आहे. पांजे आणि कुंभोज या दोन संघादरम्यान अखिल कराडी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 एक शानदार स्पर्धा आपल्या समाजाच्या वतीनं प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेचं गतवर्षी या ठिकाणी नियोजन केलं गेलं. पहिलं वर्ष आपण कामोटेच्या नगरीमध्ये तर दुसरं वर्ष आपण कोट नाकाच्या या मैदानावर पाहतोय. शेवटचं षटक निनाद भोईरच्या हातामध्ये पाहतोय. खुद कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असंच काहीसं म्हणता येईल. 6 बॉल 16ची गरज आहे. काय असेल सामना. पहिला बॉल या षटकातला. शॉट ऑफ लेंथ आहे. हा ब्रेकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय. इट्स अ बिग 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 सिक्सर. बॅट्समन यो हाय लय भारी, बॅट्समन यो लय भारी, चेंडू केलाय सीमा पार, मारलाय काय बॅटिंग सुरू आहे. 84 धावांचा पाठलाग करताना मात्र सळो की पलो कडून सोडले. गोलंदाजांना मात्र पूर्णपणे डॉमिनेट करून टाकलं या फलंदाजांनी. सुरुवातीपासून पॉझिटिव्ह क्रिकेट फलंदाजी करत असताना 5 बॉल 10ची गरज. पुढचा बॉल यावेळेस बिमर आलाय. हवेमध्ये बॉल. न बॉलचा कॉल घोषित केलाय. इथे काय घडलंय. इथे मात्र या बॉलवर जर चुकून चौकार आला असता तर सामन्याचा पूर्णपणे निकाल जो आहे तो मात्र पांजे संघाने आपल्या बाजूने वळवला असता. पण त्यात देखील 2 धावा आल्यात. 10 मधून 2 मायनस राहिले. 5 बॉल 8 धावांचं लक्ष. खराब गोलंदाजी पाहायला मिळाले. 84 धावांची डिपेंड करताना मात्र थोडीशी गोलंदाजीची उडालेली ही तारांबळ. 5-8ची गरज आहे. पुढचा बॉल लोअर बॉल स्लो केलाय. गती परिवर्तन डोक्याचा वापर केला. गरज आहे ध्येय गाठायचं आहे. 8 धावांना डिफेंड करताना मात्र जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर कापतात. जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. यावेळेस मात्र डोक्याचा वापर केलाय गोलंदाजानं. पुढचा बॉल आणखी स्लो बॉल आहे. येस यावेळेस मात्र पंचांनी घोषित केलाय इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल या ठिकाणी टाकावा लागेल. रणभूमीमध्ये सुरू असणारी एक धुमचक्री युद्ध आणि या युद्धाच्या भूमीमध्ये युद्ध नीतीमध्ये कोणाची नीती चांगली असेल, कोणाचा खेळ चांगला असेल, कोणाचा आजचा दिवस चांगला असेल, कोण पहिले 2 अंक आपल्या गुणफलकावर जोडतील. SSD फायटर्स कुंभोज की JK रायडर्स पांजे. पुढचा बॉल हा प्रकार बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव या ठिकाणी वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. चांगलं कॉलिंग. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली 78 धावांवर. अजूनही बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल 6ची गरज आहे. 3 चेंडू 6ची गरज आहे. कानमंत्र बातचीत चर्चांना आले उदान. जितकी चर्चा मैदानामध्ये त्याहून अधिक चर्चा मैदानाच्या बाहेर. थोडस या ठिकाणी गरम वातावरण झालंय. 3 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल स्लो बॉल केला. यावेळेस मात्र काय गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र इथे मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. कमालीची वापसी केली आहे. चांगलं कमबॅक केलंय. धड 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 मात्र आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये रंगात आली ही मॅच. रंगात आली आहे मॅच. का येऊ नये. कारण धावा होताना दिसल्या पण तदनंतर या गोलंदाजानं केलेली कमबॅक. 2 बॉल 6ची गरज आहे. पांजे की कुंभोज, SSD फायटर्स की JK रायडर्स. पहिल्या सामन्यावर मोहर कुणाची असेल. फार महत्वाचा बॉल. ओव्हर पिच आलाय. हवेमध्ये एलिव्हेशन आहे का. येस येस इट्स अ बिग 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 बिग
शिकवलेलं असावी मसावी, परंतु आमच्या पराभवाची तुमच्या मनामध्ये चिंता नसावी।